मित्रमैत्रिणींनो, पसंतीक्रम जनरेट डिलीट करणं लॉक करणं याच्या संदर्भात पोर्टलवरती वारंवार नोटिफिकेशन येते आणि पोर्टल संदर्भात आपण शिवनेटी फाउंडेशनने केलेल्या मागणीनुसार सतत आपल्याला माहिती दिली जाते की कधी कुठली गोष्ट सध्या कुठपर्यंत पोहोचलेली आहे. आणि सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जरी पाहणार असलो ना की पसंतीक्रम एवढे जनरेट झाले तेवढे झाले यांच्यासाठी झाले, तर सर्वात महत्त्वाचं शालेय शिक्षण विभागानं एक गोष्ट 3 वेळा रिपीट केलेली आहे. ती म्हणजे कशासाठी, ती कोणती आणि त्याचा आपल्या निवडीवरती कसा परिणाम होणार आहे ते सुद्धा पाहूयात. चला तर सुरुवात करूयात तुमचा शिक्षक होण्याचा प्रवास आमच्या सोबत. मी ॲडव्होकेट. शिक्षक भरती महत्त्वपूर्ण अपडेट. पवित्र पोर्टल शिक्षक भरती टीचर रिक्रुटमेंट 2025 संदर्भातलं पुन्हा एकदा उमेदवारांना पसंतीक्रम जनरेट करण्याची संधी मिळालेली आहे. आणि त्याच्या अंतर्गत कुणी जनरेट करायचे, कसे जनरेट करायचे, किती वेळा जनरेट करायचे, किती वेळा लॉक करायचे, याच्यासोबतच उमेदवारांसाठी ज्या गाईडलाईन मिळालेल्या आहेत पोर्टलकडून त्या कोणत्या आहेत त्यासुद्धा आपण पाहून घेऊयात. आणि शिक्षक भरतीच्या अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शमाणे. याच प्लॅटफॉर्मवरती मिळेल तुम्हाला A to Z आणि तीसुद्धा अधिकृत माहिती. जर तुम्हाला शिक्षक व्हायचं याच भरतीमध्ये आणि तुमच्या जीवलगांपर्यंत नक्की पोचवा. सध्या आपण पाहतोय पोर्टलवरती हे सध्याचं जे काही न्यूज बुलेटिन आहे ते तुमच्या समोर आहे. त्याच्या अंतर्गत उमेदवारांना प्राधान्यक्रम बाबतीमध्ये काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता या ज्या सूचना आहेत त्या कशासाठी आहेत, कोणत्या आहेत, यासुद्धा तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा आणि आजच या पाहून घ्या. बरं, उमेदवारांच्या विनंतीवरूनच आपण उमेदवारांसाठी पसंतीक्रम सिक्वेन्स, कारण तुम्ही पाहताय की हे मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह जनरेट केलेले उमेदवार इतकी आहेत. आणि अखेर जी काही तारीख आहे 14 ऑगस्ट त्याच्यापर्यंत मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह लॉक केलेले उमेदवार 1,09,136 आणि मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय 1,31,189 आहेत. तरीसुद्धा प्रत्येक उमेदवारांच्या फोनमध्ये एक मेसेज आलेला आहे की प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करा. तर आता याच्या संदर्भातला हा जो मुद्दे दिलेला आहे ते सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. परंतु मित्रमैत्रिणींनो, याच्या अगोदर पण आम्ही तुम्हाला सांगतोय की थोडा विचार करा. प्राधान्यक्रम खूप मॅटर करणार आहेत. योग्य पात्रता, योग्य दिशा याच्यानुसार आज तुमच्याच विनंतीवरून माफक दरामध्ये आपण ज्यांना फक्त सिक्वेन्स हवा आहे, प्रिफरन्स सिक्वेन्स, फास्ट ट्रॅक प्राधान्यक्रम शिक्षक भरती म्हणून आपण तुमच्यासाठी सुरू केलेलं आहे. ॲपमध्ये जाऊन आजच पाहायचं आहे. प्ले स्टोअरवरून जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा किंवा वेबसाईटवरती www.aplusguru.com वरती जाऊन आजच तुम्ही योग्य तो सिक्वेन्स द्यायचा आहे. कारण सध्या उमेदवारांनी ज्यांनी लॉक केलेले नाहीत त्यांनी विहित मुदतीत लॉक करायला सांगितलेले आहेत. परंतु जे उमेदवार लॉक करणार नाहीत त्यांचे जाहिरातीची निवड प्रक्रियेत विचारात घेतले जाणार नाही. त्यामुळे तुम्ही फक्त जनरेट केलेत, लॉक केले नाही आहेत, किंवा तुम्ही फक्त असाईन केलेत, लॉक केले नाही आहेत, किंवा तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू लॉकच करायचे नाहीत पण तुम्ही जनरेट केलेत, काय करायचं हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही भरतीतून थेट बाहेर फेकले जाणार आहात. नवीनचा जो दिलेला आहे, ज्यांनी उमेदवारांनी कंप्लीट बट नॉट सेल्फ सर्टिफाय, म्हणजे तुमची प्रोफाईल कंप्लीट आहे परंतु सेल्फ सर्टिफाय किंवा अनसर्टिफाय केलेलं आहे, त्यांना प्राधान्यक्रम प्रमाणपत्र लॉक केलेलं नाही, त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट करता येत नाहीत. परंतु उमेदवारांखातीर पुन्हा एकदा सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी प्राधान्यक्रमापैकी ज्यासाठी पात्र आहेत त्यासाठीच लॉक करायचे आहेत. पुन्हा एकदा शालेय शिक्षण विभागाने ते सांगितलेलं आहे बघा. त्याच्यासोबतच स्वप्रमाणपत्रामध्ये काही योग्य रकान्यामध्ये न करता चुकीच्या ठिकाणी त्यांनी D.Ed. B.Ed. डिप्लोमाऐवजी D.Ed. B.Ed. टाकलेलं आहे. त्या उमेदवारांसाठी सुद्धा पात्र असताना त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पवित्र पोर्टल प्रमाणपत्रांतर्गत त्या संबंधित रकान्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवारांनी आपली माहिती तपासून घेऊन आलेल्या प्राधान्यापैकी ज्याच्यासाठी पात्र आहात त्याचे प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत. प्ले स्टोअरवर जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. तिथं सुद्धा तुम्हाला पात्रतेचे GR 4 दिलेले आहेत.
त्याच्यासोबत एक न्यूज बुलेटिन आहे, पण एकदा पहा जेणेकरून तुमचं हे समस्याचं समाधानच मिळणार आहे. ओके, त्याच्यासोबतच असेही काही उमेदवार आहेत ज्याच्या अंतर्गत सर्टिफिकेट मेन्यू अंतर्गत म्युझिक, BP, ATD आणि AM यांनी त्यांच्या पात्रता आहेत त्यांनी ड्रॉपडाऊनमधील योग्य अर्हतेची निवड न करता मॅन्युअली नोंद केलेल्या आहेत, म्हणजे टाईप करून केलेल्या आहेत. त्यांचंसुद्धा नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात येत आहेत, परंतु त्यांनीसुद्धा ज्याच्यासाठी पात्र आहेत त्याचेच प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत. पुन्हा एकदा लक्षात घ्या, उमेदवारांकडून प्रिफरन्सेस आर नॉट एलिजिबल किंवा प्रिफरन्सेस नॉट जनरेटर असं बऱ्यापैकी उमेदवारांच्या तक्रारी येतात आहे. म्हणूनच त्यांनी एक लॉग इनमध्ये एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. प्रेफरन्सेस वाय नॉट एलिजिबल याच्या अंतर्गत त्याचं कारण दिलेलं आहे. वॅकन्सी नाही आहे, पात्रता नाही आहे, एलिजिबिलिटी नाही, ते एकदा पाहायचं आहे, याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक उमेदवारांच्या आपल्या स्वतःच्या फोनमध्ये मेसेज आलेला असेल, तो एकदा पाहायचा आहे. नवीन जाहिरातीनुसार किती वेळा तुम्हाला पाहायचं आहे, किती वेळा काही बदल झालेले आहेत का तेही पाहायचं आहे. बरं, याच्या अंतर्गत जो कॉमन पडलेला प्रश्न आहे प्रत्येकाला, तो म्हणजे लॉक करताना किती वेळा लॉक करायचं आणि किती वेळा अनलॉक करायचं. व्हॉट्सअप इनिशिएटिव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी रिपीट करते की 3 वेळा लॉक करायचं असं येते, पण हे साफ चुकीचं आहे. तुम्ही कितीही वेळा लॉक अनलॉक करू शकता, पण सब्जेक्ट टू विहित मुदतीत करायचं आहे. याच्या अंतर्गत जे आपण पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं की हे ज्या दिवशी पोर्टल सुरू झालं त्याच दिवशी आपण सांगितलं होतं की 20 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. सध्या तुम्ही पाहताय की सध्या प्रिफरन्सचे जनरेटसाठी विहित मुदत आलेली आहे, नंतर लॉक करण्यासाठी अजूनसुद्धा पुन्हा एकदा संधी मिळते, पण ती जनरेट होणार नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी एकदा लक्षात घ्यायचं आहे, वेळेत सगळं काम करायचं आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाचं समजून घ्यायचं आहे की तुमच्या लॉग इनला काय येतं आहे आणि तुम्ही खरंच त्याच्यासाठी पात्र आहात का. जर पात्र आहात तर तुम्हाला त्याचा लाभसुद्धा घेता यायला हवा, कारण मित्रमैत्रिणी शिक्षक भरती ना वारंवार होत नसते, मोठ्या पदांची होते, तर तुम्ही संधी हुकू नका, हे महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला ते शक्यसुद्धा आहे, तुम्ही ते करूसुद्धा शकता. आणि अशीच ऑथेंटिक माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा. आणि गुरु गायडन्सच्या माध्यमातून, टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून जर तुम्हाला याच्या संदर्भातली कोणतीही शंका असेल ना, तर आमच्या टीमशी संपर्क साधा. नक्की आम्ही तुम्हाला तिथं मदत करणार आहोत. आणि अर्थातच फास्ट टॅग प्रिफरन्सेस सिक्वेन्स कसा द्यायचा याच्या मनामध्ये जे कन्फ्युजन असेल ना, जर तुमची संधी चुकू नये तर तीसुद्धा जॉईन करा. अतिशय माफक दरात आपण सुरू केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जाता जाता तुम्हाला शिक्षक व्हायचे, याच भरतीमध्ये मी शिक्षक होणार, कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. अशा ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, तुमच्या जीवलगांपर्यंत नक्की पोहोचवा.